आप देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। शेतकऱ्यांना रात्रीचे सिंगल फेज वीज मिळत नसल्याने शेतकरी मोर्चा। उपकार्यकारी अभियंता ठाकरे यांना निवेदन। विशेष प्रतिनिधी प्रमोद झिबड, समुद्रपूर। 15 सप्टेंबर 2025 वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपूर येथे माननीय उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीवर वायगाव, हळद्या व मुरादपूर येथील शेतकऱ्यांचा धक मोर्चा काढण्यात आला। वायगाव, हळद्या, मुरादपूर आणि वाघेडा येथील शेतकरी सायंकाळी सिंगल फेज लाईन मागील 1 वर्षापासून शेतामधील मोटर पंप मधून सिंगल फेज बंद आहे। शेतामध्ये शेतकऱ्यांचे जनावर गोठ्यात बांधलेले राहतात। कोणताही प्रकार सायंकाळी शेतामध्ये शेतकरी गेल्यावर कोणताही अपघात झाला नाही पाहिजे त्यासाठी ती सुविधा 12 ते 15 वर्षापासून चालू होती, पण लाईन मागील वर्षापासून 1 फेज लाईन बंद केलेली आहे। शेतकरी शेतामध्ये राबराब कष्ट करतो आणि सायंकाळी शेतामध्ये लाखमोलाचे जनावरे बांधत असते। सायंकाळी आपल्या जनावराची आणि पिकाची काळजी घेण्याकरिता कुटुंबातला करता धरता शेतकरी शेतामध्ये जातो। शेतामध्ये सायंकाळी पूर्णपणे जनावरांच्या गोठ्यामध्ये सगळीकडे अंधार असतो, त्यामुळे त्या जनावराला आणि शेतकऱ्यांच्या जीवाला धोका होऊ नये आणि समोर येणाऱ्या कापसाचा आणि सोयाबीनचा हंगाम आला आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस वेचाई व सोयाबीन कापण्याकरिता बाहेरगावून मजूर आणल्या जातात। त्यांना शेतात राहण्याची व्यवस्था केली जाते, पण तिथे रात्री लाईनची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मजूर येण्यास तयार होत नाही। हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये पडलेला आहे। गिरडच्या आजूबाजूच्या शिवारामध्ये वाघ दिसला किंवा तो भ्रमंती करतो म्हणून तुम्ही पूर्ण शेतकऱ्याची सिंगल फेज लाईन बंद करणे योग्य आहे का? ज्या ठिकाणी वाघाची भ्रमंती होत नाही तिथे सरसकट सर्व शेतकऱ्यांवर अन्याय करून तुम्ही शेतातील सिंगल फेजची लाईन पूर्णपणे बंद करून एक प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे। आधीच अतिवृष्टीमुळे व सोयाबीन पिकावर आलेल्या विविध रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन राहिला आहे। सर्व प्रश्न शेतकऱ्यांनी निवेदन मध्ये मांडले होते। मौजा, वायगाव, हळद्या, मुरादपूर, वाघेडा, लसणपूर या शिवारात रात्रीला शेतात सिंगल फेज विद्युत पुरवठा बंद केला आहे, तो तात्काळ चालू करावा, अन्यथा 20 सप्टेंबर 2025 ला ठीक सकाळी 11 वाजतापासून समुद्रपूर गिरड मार्गावर वायगाव, हळद्या बस स्टँड जवळ चक्काजाम आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि राज्य सरकारची राहील, शेतकऱ्यांनी इशारा दिली आहे। यावेळी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी समुद्रपूर माननीय उपकार्यकारी ठाकरे साहेबांना निवेदन देण्यात आले व तहसील कार्यालय तहसीलदार कपिल हटकर साहेब समुद्रपूर तर पोलीस स्टेशन ठाणेदार संजय रेवतकर साहेब समुद्रपूर यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे। उपस्थित शेतकरी सचिन शंकरराव घुमडे, प्रभाकर घुमडे, पोलीस पाटील आशिष पाटील, माजी सरपंच उत्तम घुमडे, सुनील हिवसे, किशोर घुमडे, तंटामुक्ती अध्यक्ष कवडू दांडेकर, चंद्रभानजी हिवसे, संदीप भुफले, पितांबर घुमडे, सचिन अन्नकर, विजय झिबड, दिलीप पाटील, रमेश बनसोड, सुनील घुमडे, गणपत पाटील, सुनील पाटील आणि 4ही गावातील व वायगाव मधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।